जबरदस्त अशी कामगिरी केली आहे. गोलंदाजी मार्गवती अतुल दिंडे मुंबई पोलीस पहिला चेंडू घेऊन सज्ज होतील. मार्गवती असेल बॅटर प्रवीण. हो, पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये इकडे संपर्क नाही, निर्धाव चेंडू आलाय. अतुल दिंडे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीच्या माध्यमातून इकडे आपली चमक सोडण्याचा प्रयत्न करताना पहिला चेंडू वेगाने चेंडू इकडे निघालाय. डावखुरा बॅटर प्रवीण साठी इकडे मात्र कोणत्याही प्रकारची मुभा इकडे दिली नाही आहे. युवराज स्पोर्ट्स हसूर यांच्या विरोधात सचिन पाटील स्पोर्ट्स कडेरी या दोन संघादरम्यान सामना रंगताना दिसतोय. पुन्हा एक चांगला चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. अडीचीत एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. चांगली सुरुवात इकडून पाहायला भेटली ती अतुल दिंडे यांच्या माध्यमातून. दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या दोन चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चांगली कामगिरी आतापर्यंत पहिल्या दोन चेंडूच्या माध्यमातून करताना दिसलेत अतुल दिंडे. नक्कीच उजव्या हाताचा गोलंदाज इकडे राऊंड द विकेट मारा करताना दिसेल. स्ट्राईकवरती असेल बॅटर प्रवीण. डावखुरा बॅटर. यावेळेला मात्र प्रवीणच्या बॅटची संपर्क अत्यंत सुंदर पाहायला भेटलाय. तितकाच सुंदर फटका. धावा येतील या वेळा 4 धावा. जबरदस्त फटका आलाय. प्रेक्षकांना विनंती आहे, जरा चेंडू आपण आत देऊन सहकार्य करायचं आहे. जे लहान प्रेक्षक तिथे आहेत त्यांना विनंती आहे की थोडंसं आपण चेंडू देऊन सहकार्य करायचं आहे. चौकार आलाय. देवराज स्पोर्ट्स प्रणित दिगंबर काटकी स्पोर्ट्स हसूर विरुद्ध सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी. नाणेफेकीचा कौल देवराज स्पोर्ट्स हसूर संघाने जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय इकडे घेतलाय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 4 धावा बनलेत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न. बॅटची स्विंग बाकी अपलातून होती मात्र चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही आहे. एकेरी धावा लिहिल एक बाईच्या स्वरूपातील. एकदा बॅट धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 5 अशी झाली आहे. प्रवीण आणि सॅन्डी ही सलामीची जोडी. तर गोलंदाजी बारपती आपण अतुल दिंडे पाहतोय. नाणेफेकीचा कौल हा फार महत्वाचा राहिलाय. नाणेफेकीचा कौल आणि त्यानंतर आपण जो डिसिजन घेणार आहात तो डिसिजन अगदीच इकडे सामन्यावरती वर्चस्व दाखवणारा नाणेफेकीचा कौल पाहिलाय. अतुल दिंडे षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होती. स्ट्राईकपती बॅटर सॅन्डी. यावेळेला पहा सुंदर फटकवलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातून चेंडूला पाठवलाय सीमारेषा फार 4 धाब्यांसाठी. चौकार आलाय. 4 धाब्याने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या 9 झाली आहे. नक्कीच ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू फ्रॉम द बॉडी फटका. या फटक्या सोबत धावा आले 4 धावा. नक्कीच एक दर्जेदार फटका पाहायला भेटलाय. पॉवर प्लेची षटके ही फार महत्वाची असतील. पॉवर प्लेची पहिली 2 षटके. नक्कीच बॅटरचा प्रयत्न राहील की या इनफिल्डच्या वरून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राहील. यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव आली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक माघारी पडले. धावसंख्या 10.
पहिल्या क्रमांकाचं षटक समाप्त झाले. धावसंख्या 10 झाली. गोलंदाजी मार्कमध्ये बदल पाहायला भेटलाय. देवराज सुंदर क्षेत्ररक्षण इकडे पाहायला भेटले. ते अतुल तिंडीच्या माध्यमातून देवराजचा पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एक धाव आली आहे. एक धावेने धावसंख्या वाढती. धावसंख्या 11 झाली आहे. युवराज गोलंदाजी मार्कवरती षटकातील पहिला चेंडू इकडून एक धाव प्राप्त केली गेली आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन नव्याने सज्ज होती. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहतोय तो प्रवीण उखुरा बॅटर. नक्कीच ज्या पद्धतीने इकडे हवेचा झोत वाहताना दिसतोय डावखुरा बॅटरसाठी एक सुवर्ण संधी. पण तिकडे प्रत्येक डावखुरा बॅटरच्या विरोधात मात्र प्री प्लॅन हा केला गेलाय. सातत्यानं त्याला चेंडू जो आहे तो 7व्या इष्टीच्या 8व्या इष्टीच्या बाहेर ठेवला गेलाय. सातत्यानं जर पाहिलं गेलं तर त्याच्या हिटिंग झोन पासून मात्र चेंडूला दूर ठेवण्यात यशस्वी ठरतायत. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय तो युवराजच्या माध्यमातून. युवराज षटकातील तिसरा चेंडू यावेळेला बॅटची एज. ओहो ॲपल्सला जेव्हा पण झेल ड्रॉप झालाय. इतकांची फराकष्टा केली आहे जरूर इकडे पण झेल काही पकडता आला नाहीये. इकडे धाव येते. नक्कीच अशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. आपल्या गोलंदाजांचं मनोधैर्य आपल्या गोलंदाजांचं आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर क्षेत्ररक्षकांना सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं राहील आणि ते प्रयत्न इकडून क्षेत्ररक्षण पाहायला भेटलेत. युवराज षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईकवरती बॅटर पाहतोय आपण सँडी. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे हिट्सचा संपर्क चेंडूशी पाहायला भेटला नाहीये. एकरी धाव आलाय. एकरी धावेने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या 13 झाली आहे. आपण जर पाहिलं गेलं तर स्पर्धेतील आजचा हा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. गेली 3 दिवसातून एकूण 6 संघ सुपर 8 मध्ये पोहोचताना पाहिलेत. अगदीच सुंदर असं फॉर्मॅट आहे. रोज 4 टीम असतील. या 4 टीमच्या माध्यमातून 2 टीम सुपर 8 ला प्रवेश करतील. या दरम्यान मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली पाहता क्षेत्ररक्षकाला इकडे बाकी चेंडूचा अंदाज इकडे बांधता आला नाहीये. चेंडू निघालाय तो वन बाउन्स सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. बराचसाच अवधी बराचसाच वेळ इकडे आपल्याकडे होता पण चेंडूला नीटचा इकडे जजमेंट करता आला नाहीये. बराचसंच अंतर अद्याप इकडे बाकी होतं पण क्षेत्ररक्षकाला मात्र थोडासा चेंडूचा अंदाज बांधता आला नाही आणि त्याचमुळे चेंडू निघाला तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. षटकातील शेवट चेंडू युवराज. हो 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 या बॅट ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वेगात निघालाय चेंडू. गोलंदाजाकडे वेग आहे आणि त्याच वेगाचं प्रदर्शन इकडे पाहायला भेटलंय. पुन्हा एकदा डावखुरा बॅटरचा फटकवण्याचा प्रयत्न जरूर करतोय प्रवीण पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 2 षटकाचा खेळ माघारी पडलाय. धावसंख्या 17 झाली आहे. धावसंख्या 17. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय भुजबल जाधवच्या हाती चेंडू इकडे सुपूर्द केला गेलाय. भुजबल जाधव गोलंदाजी मार्कवरती बॅटर सँडी. आल्याच रिव्हरचा फटका. रिव्हरच्या फटक्यावरती धावा भेटतील 4. कमालीचा फटका चौकार वसूल होतोय. उज्ज्वल जाधवचा पहिला चेंडू फुलटॉस बनवला. रिव्हरचा ॲटम याच रिव्हरच्या ॲटम वरती चौकार वसूल केला गेलाय.
चार धाब्याने धावसंख्या 21 झाली आहे. पहिला चेंडू आणि त्यावरती मात्र मोठा फटका, 4 धावा वसूल करत यशस्वी ठरलाय तो सँडी. यावेळा बाकी चेंडू जर पाहायला लागला तर तो थोडासा ऑनसाइडच्या दिशेने स्टंपवरचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव येते, 1 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 22 झाली आहे. उज्ज्वल जाधव एक कमालीचा गोलंदाज आहे, पण आपण पाहतोय इकडे सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरीवाडी कनेरी संघाकडून कशा पद्धतीची कामगिरी असेल हे पाहणं गरजेचं राहील. त्यावेळेला चेंडू ऑप्टमच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांच्याकडून. नक्कीच सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी या संघात पाटील स्पोर्ट्स कनेरी या संघातून खेळताना आपण पाहतोय उज्ज्वल जाधवला. नक्कीच मॅन फ्रॉम कोगिलचा हा खेळाडू तिकडे आपण पाहतो तर 1 गाव 11 अशा पद्धतीचं सध्याचं फॉर्मॅट असतं, पण तिकडे उज्ज्वलच्या गावातून टीम मात्र इकडे बनत नाही आहे. पण सातत्याने या गोलंदाजानं मात्र स्पर्धात्मक क्रिकेटमधून बऱ्याचशा लीगमधून आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. तिकडे लढण्याचा जज्बा दाखवलाय, संघर्ष करण्याची क्षमता दाखवली आहे आणि या गोलंदाजानं सातत्यानं आपल्या गोलंदाजीने प्रभावित सुद्धा केलंय. सध्याच्या घडीला जरी इकडे आपल्या पहिल्या चेंडू चौकार खर्च केले, पण त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू आलाय. एक चांगली गोलंदाजी त्याच्यामधून आतापासून पाहिली आहे. एक येत्या काळात सुद्धा त्याच्याकडून अशाच पद्धतीची क्रिकेट पाहायला भेटेल ही आपण अपेक्षा करूया. यावेळेला मात्र जबरदस्त फटका आलाय, हवाई सपर करवली चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय, कमालीची ताकद इकडे पाहायला भेटले प्रवीणच्या बॅट मधून. यावेळेला सुद्धा चेंडू जाईल तो सीमारेषा पार, 6 धाब्यांसाठी. नक्कीच दर्जेदार फटका, कनेक्शन प्रॉपर. त्यासोबत चेंडूला सुद्धा पाठवतो सीमारेषा पार. हो, या वेळा ऑप्टमच्या बाहेर वेगात चेंडू निघालाय. इकडे बाकी चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. डावखुऱ्या बॅटर्सचा प्लॅन असतो की पीट विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटकवण्याचा प्रयत्न असतो. त्यावेळेला तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न, पण गोलंदाज चतुर आहे, थोडासा चेंडू आणि कितीच बाहेर केलाय. या वेळा पाहावं लागेल, पुन्हा एक खराब चेंडू वाईड आलाय. सातत्यानं डावखुऱ्या बॅटर पासून चेंडू दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक वाईड आला. या षटकातील दुसरा वाईड. यावेळा चेंडू उंचावे, जेल टिपला जातोय उज्ज्वल जाधव. इकडे बाकी विकेट संपादित झाली आहे. कुणाची विकेट आली आहे तर डावखुरा बॅटर प्रवीणची विकेट आली आहे. 12 चेंडू 15 धावा करत माघारी परतला तो प्रवीण. विकेट प्राप्त झाली आहे. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, तोच प्रयत्न. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू अनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली आहे आणि झेल पकडला जातोय उज्ज्वल जाधव. इकडे बाकी आपल्या षटकातून धावा जरूर खर्च केलेत. या षटकातून 13 धावा खर्च करतोय, पण महत्वाची विकेट आली आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 30 झाली आहे. तीन षटकाचा खेळ मागे पडलाय, धावसंख्या 30 झाली आहे. गोलंदाजी मार्कपती युवराज याच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेलाय. बॅटर प्रथमेश मध्ये दाखल होतोय. 30 धावा, 3 षटकाचा खेळ माघारी पडलाय. बॅटर प्रथमेश. युवराज गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातून 7 धावा खर्च केल्या होत्या. तिकडे वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. हो, पहिला चेंडू थोडासा इकडे जर पाहिला गेला तर याचा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय.
निर्धाव चेंडू आलाय. संयम हा खूप कटवट असतो पण त्याची फळं मात्र फार गोड असतात. त्यामुळे संयम नक्कीच आपल्याला दाखवावा लागेल. पण संयम त्याच्या जोडीला आपल्याला या दरम्यान पुन्हा एक चांगला चेंडू आलाय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न नीटचा इकडे खेळता आला नाहीये पण एकेरी धाव इकडे प्राप्त केली जाते. मित्र संघर्ष हा आपल्याला आयुष्यात करावाच लागेल. संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशाच यशाची शिखरे सर करायची आहे आणि तिकडून आपल्याला यशस्वी सुद्धा व्हायचं आहे. मित्र टाळ्याची वेळ येण्याआधी टोमण्यांचा काळ हा सहन करावा लागत असतो. ओ जेल ड्रॉप झालाय. अतुल दिंडे यांच्या माध्यमातून इकडे जेल ड्रॉप होतोय. एक धाव जरूर आली. झेल ड्रॉप होतोय. अतुल दिंडे यांच्याकडून ही अपेक्षा नक्कीच नव्हती. जर पाहिलं गेलं तर सातत्याने क्रिकेट खेळणे हे अतुल दिंडे यांना आपण पाहतोय पण त्यांच्याकडून इकडे झेल ड्रॉप झालाय. झेल प्रथमेशचा झेल सुटलाय. खूप चांगला चेंडू. पुन्हा एक दर्जाचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. इकडून चेंडू उचलला जातोय. फेकी केली जाईल आणि याच माध्यमातून पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगल नंतर धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या 33 झाली आहे. झेल हे फार महत्वाचे असतात. आपल्याला झेल पकडणं फार गरजेचं असेल. तिकडून तो झेल जरूर सुटलाय पण प्रयत्न करावे लागेल. इकडून चांगल्या प्रकारची गोलंदाजी कशी केली जाईल हे गरजेचं राहील. युवराज हा चेंडू हो पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू आलाय. आपले विचार म्हणजे आपल्या आयुष्याचं स्टेरिंग असतं. ते नकारात्मक हातात गेलं की रस्ता सरळ असतानाही अपघात होतात आणि सकारात्मक हातात गेले की खड्ड्यामधूनही वाट निघते. संधी अडचण कोणासाठीच नाही बदलते ती फक्त माणसाची नजर. त्यामुळे आपल्याला या सामन्याकडे कशा रीतीने आपण पाहतोय या सामन्याकडे आपण कशा नजरेनं पाहतोय हे आपल्या ॲटिट्यूडवर दिसतंय. इकडे बाकी चौकार आलाय. जबरदस्त फटका खेळला गेलाय. झेल सुटल्याचा इकडे आपल्याला फटका सहन करावा लागतोय. सुंदर फटका मालीचा फटका पाहायला भेटलाय. 4 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 37 झाली आहे. 4 षटकाचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या 37 झाली आहे. चार षटकाचा खेळ मागे पडला. धावसंख्या 37 झाली आहे. गोलंदाजी मार्फत अतुल दिंडे यांच्या हाती पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. आपण लागेल कशी कामगिरी इकडे केली जाईल. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात पण दोघात फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. आपल्याला या मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून इकडे काही अनुभवाचे बोल की
इकडे ऐकावे लागतील, कारण जिकडे आपण झेल सोडलेत तिकडून आपल्याला नक्कीच फलंदाज माफ करणार नाही आहेत, कारण जिकडे खराब क्षेत्ररक्षण होतं तिकडे नक्कीच त्या झेलचे परिणाम सुद्धा भोगावे लागतील, त्या खराब क्षेत्ररक्षणाचे परिणाम भोगावे लागतील. कारण मागचा सामना जर पाहिला आपण तर मागच्या सामन्यात काय सांगितले तर एका धावेचं महत्त्व काय असतं, एका धावेचं मोल काय असतं ते मागच्या सामन्यात आपल्याला पाहायला भेटले. त्यामुळे एक एक धावा ह्या खरंच क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या असतात. यावेळा पुन्हा त्या रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न एकही खराब झाली आहे, तिकडे एकही धाव नव्हती, तिकडून मात्र आपल्याला 2 धावा गमवाव्या लागलेत. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या 39 झाली आहे. अतुल दिंडे अँड फ्रॉम सडोलीचा एक अष्टपैलू खेळाडू, सातत्याने चांगली गोलंदाजी फलंदाजी पाहायला भेटतीये. ओ शॉर्ट पिच चेंडू फटकवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे माघारी, झेल टिपला गेला, विकेट आली आहे. सुंदर चेंडू बॅटरसाठी, इकडे मात्र अगदीच व्यूहरचना आखली गेली होती. बाउन्सरचा प्रयत्न यशस्वी ठरलाय बॅटरसाठी, इकडे मात्र मोठ्या फटक्याचा मोह आवरता आला नाही आणि विकेट गमवावी लागली आहे. झेलबाज झालाय बॅटर, सँडी बाद झालाय. झटका क्रमांक 2, 39 अशी धावसंख्या झाली आहे. मागचा सामना आपण पाहिला तिकडे धावा म्हणल्या होत्या 65-66 धावांचं आव्हान होतं, सामना फक्त एका धावेने जिंकला होता. धावसंख्या 39 झाली आहे. न्यू बॅटर सुनील, अँड फ्रॉम हसूर सुनील बॅटर मध्ये दाखल होतोय. अतुल दिंडे, विकेट प्राप्त केली गेली आहे. या षटकात आतापर्यंत 3 चेंडू आपण फेकलेत, 2 धावा खर्च करीत एक महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त झाली आहे. ओ सुनील आल्याच इकडे रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू इथेही आलाय. पहिला चेंडू इकडे फेस करताना पहिला चेंडू रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय करा, पण चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच जर पाहिल्याकडे तर सायंकाळची वेळ 6 वाजलेत आणि त्यासोबत सूर्य सुद्धा आता परतीच्या प्रवास करताना दिसतोय. उठवा चेंडू आपल्याच फॉलो मार्फत इकडे पकडण्याचा प्रयत्न, पण खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धावांचं महत्व काय असतं हा मागच्या सामन्यातील निकाल आपल्याला सांगतोय. पुन्हा चुकी झाली आहे, मिसफिल्डिंग झाली आहे आणि त्याचाच इकडे फायदा उचलला जातोय. एकेरी धाव आली आहे, 1 धावेने धावसंख्या 40 झाली आहे. पुन्हा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा इकडे फंच करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये पुन्हा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू इथेही येतोय. पाहिल्याकडे तर 5 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 40 बनली आहे. उर्वरित अद्याप 12 चेंडूचा खेळ असेल. पाहणं इंटरेस्टिंग असेल की येत्या 12 चेंडूमध्ये आपण किती धावा बनवाल, कोणतं टार्गेट समोरच्या संघासाठी ठेवाल हे फार महत्वाचं राहील. सहावं षटक गोलंदाजी मार्कमध्ये सतीश आलाय. महत्वाचं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिले संघासाठी 6वं षटक. स्ट्राईकपती बॅटर आपण पाहतोय सुनील,
सुनीलच्या सोबतीला नॉस्टेक व्यक्तित्व असेल तो प्रथमेश बाबा लागेल. येत्या 12 चेंडूच्या माध्यमातून आणखी किती धावा बोर्डावरती लावल्या जातील या स्पर्धेचा इतिहास पाहिला गेला तर आतापर्यंत या सिरीजमध्ये 60+ धावा या कधीही चेस केल्या गेल्या नाही आहेत. हो, पहिला चेंडू, सुंदर चेंडू, कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय. निर्धाव चेंडू येतोय. सुंदर चेंडू, नक्कीच पहिला चेंडू इकडे बॅटर्सला मात्र थोडस सरप्राईज करणारा चेंडू पाहायला भेटलाय सतीशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सतीश उजव्या त्याचा गोलंदाज. हा चेंडू हो या वेळा सुद्धा ऑप्स्टमच्या दूर ठेवला गेलाय. पुन्हा एकदा जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण 2 अर्धशतकीय खेळी पाहिलेत. एक डॅडीज 11 संघाचा वैभव, तो दुसरीकडे अनिकेत कडून सुद्धा एक अर्धशतकीय खेळी आली आहे. तर स्पर्धेतील पहिली मेडन षटक हे काल अश्वजित कडून पाहिलंय. हो, अनसाईडच्या दिशेने तडकवलाय. इकडे मोठा गॅप आहे, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, पण यावेळेला चेंडू आणि क्षेत्ररक्षकामधली ही जी रेस होती ती रेस बाकी जिंकली आहे ती चेंडूने. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. 4 धाब्याने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या पोहोचली आहे ती आता 44 अशी झाली आहे. 2 बाद 44 अशी धावसंख्या झाली आहे. अद्याप आपल्याकडे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 9 चेंडूच्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं राहील की आणखीन 20 धावा इकडे येणं गरजेचं राहील. 70+ धावा बनवाव्या लागतील, कारण मागच्या सामन्यात जर आपण पाहिलं गेलं तर 66 रनचेस जवळ झाली होती. फक्त 1 धावेने तिकडे ती रनचेस डिपेंड करण्यात यशस्वी ठरलेत. सतीश हा चेंडू, ओ रिव्हर्सचा प्रयत्न, सुंदर फटका, चेंडू गेला तो सीमारेषा पार. 4 चौकार, जबरदस्त फटका. धावसंख्या 48 झाली आहे. रिव्हरचा प्रयत्न यशस्वी ठरवलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी 48 अशी धावसंख्या झाली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय देवराज स्पोर्ट्स हसूर संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकेत इकडे फलंदाजीचा निर्णय आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या 48 बनली आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 50-50 सामना सुरू आहे. आपल्याला 60-65+ धावा करणं गरजेचं राहील. सतीश हा चेंडू, त्यावेळेला मात्र थोडासा प्लस फॉलो मार्क मध्ये अडखळलाय. पुन्हा माघारी परतो लागतं या चेंडूसाठी. एक उंचपुरा गोलंदाज, एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. नक्कीच 2 चेंडू 2 चौकाट ठोकण्यात यशस्वी ठरलाय बॅटर सुनील. एक दर्जेदार गोलंदाज आहे सतीश. हवं लागेल इकडून कमबॅक कशा पद्धतीने करेल. एक बॅटर आपण पाहतो तो सुनील, जो 6 चेंडू 9 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा रिव्हर्सचा फटका, पुन्हा गॅप मध्ये चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. चेंडूला फील केला जाईल. फेकी सुद्धा केली गेली आहे. धावाची संधी, मात्र फेकी फार खराब झाली आहे. खराब फेकी. 2 धावा आणि 2 धाब्याने धावसंख्या 50 झाली आहे. अर्धशतक बोर्डावरती लागलंय खरं, पण अद्याप आपल्याकडे 7 चेंडूचा खेळ असेल. अद्याप या 7 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या पद्धतीचं टार्गेट सेट करावं लागेल हे पाहणं गरजेचं राहील. प्रयत्न राहील देवराज स्पोर्ट्स संघाचा की या 7 चेंडूच्या माध्यमातून आणखीन 15-1 धावा. ओ फटकवलाय अंचाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, जेल ड्रॉप झालाय. चेंडू निघाला सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी खराब क्षेत्ररक्षक तोटा इकडे सहन करावा लागेल. चौकार आलाय. धावसंख्या 54 झाली आहे. प्रयत्न झेल पकडण्याऐवजी इकडे चेंडूला पकडणं हे फार महत्वाचं होतं, कारण 3 धावा या सामन्यावरती आपलं हुकूमत दाखवताना दिसतील. ज्या 3 धावा इकडे आपण गमावलेत मिसफिल्डिंगच्या निमित्ताने, या 3 धावा आपल्याला पुढच्या सामन्यात म्हणजे इकडे रनचेसवरती नक्कीच हुकूमत गाजवताना दिसतील. कारण 1-1 धावांची रनचेस किती महत्वाची असते. कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 वेळा ही सामने फक्त 1 धावेने जिंकताना आपण पाहिले संघांना. त्याला जास्त वेळ खर्च करू नका, हरिअप करायचं आहे, कारण आपल्याला
अद्याप या आजच्या दिवसातील यानंतर 3 सामने आणखीन खेळवायचे असतील. गोलंदाजी मार्कवरती बदल, शेवटचं षटक. न्यू बॅटर, सॉरी, न्यू बॉलर प्रेम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. प्रेम गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू, सुंदर चेंडू, पण क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा एसटी रक्षेकडून खराब पाहायला भेटलंय. आईच्या स्वरूपात जरूर धाब येतीये, पण खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा इकडे आपल्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतं. कारण एक एक धावा आतापर्यंत आपण जर विचार जर केला गेला तर अशाच ह्या जिकडे झेल सुटलेत, मिसफिल्डिंग झाली, ओव्हरथ्रोची धाव दिली आहे, अशा आपण आतापर्यंत 7-8 धावा दिलेत. षटकातील पुढील चेंडू, रिव्हरचा फटका करण्याचा प्रयत्न, या वेळा सुद्धा नेटचा इकडे संपर्क पाहायला भेटला नाहीये चेंडूशी, पण एकेरी धाव इकडे घेतली जाते. निराश आहे सुनील की कारण रिव्हरचा फटका खेळताना संपर्क मनाच्या ताकदीने इकडे करता आला नाही आहे. इथं पाहणं गरजेचं राहील. इथं पाहणे गरजेचं आहे. थर्ड अंपायर साठी कॉल आलाय. इकडे काय घडलंय, संवाद आहे का? प्रथमेश बाद झालाय. प्रथमेश बाद होईल आणि सुनील सर आपण नॉस्ट्राईक खेळायचं. विकेट आली आहे, प्रथमेश बाद होतोय. राईट कॉल. आणि तिकडून जर पाहिलं होतं पंचांची, तिसऱ्या पंचांची मदत इकडे एक्सिट रिप्ले मात्र दूध का दूध आणि पाणी का पाणी करताना पाहायला भेटलाय. फलंदाज धाववा स्वरूपाचा इकडे बाद होताना दिसतोय.
बॅटर सागर मध्ये दाखल होतोय. शेवटचे 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू फार निर्णायक ठरतील. इकडे धावसंख्या जी आहे ती 60+ व्हायची असेल. इकडे बॅटिंग जर पाहिजे तर बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे. युवराज सर आहेत, तिकडे अतुल दिंडे आहेत, बॅटिंग मजबूत आहे. त्याचमुळे मोठी धावसंख्या उभा करणं गरजेचं राहील. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती 65 दिशेने चेंडूला टोलवला, चेंडू निघाला या वेळा सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी खराब चेंडू पाहायला भेटलाय. सागर सागर खडके ज्यांचा आज जन्मदिवस आहे ते इकडे मैदानावरती दिसत आहेत. संयोजन समितीतील सागर खडके सर आपल्याला जन्मदिनाच्या लाख सदिच्छा. त्याचबरोबर युवराज पाटील सर यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा जन्मदिवसाच्या लाख सदिच्छा. धावसंख्या 60 झाली आहे. आपण पाहतोय की उर्वरित 2 चेंडू असतील, कशी कामगिरी राहील. हा चेंडू पुन्हा 2च्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न, एकेरी धाव इथं प्राप्त केली जाते. धावसंख्या 61 झाली आहे. आता शेवटचा चेंडू असेल, पाहावं लागेल कोणती धावसंख्या इकडे ठेवली जाईल. कारण मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं की 65 बनल्या होत्या आणि 66 बनवायच्या होत्या. तिकडे फक्त एका धावेच्या अंतरानं निकाल लागला होता. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रेम सच्च वैष्टाईकपती असेल सुनील. ओ लो फुलटाचा चेंडू नीटचा पटकावता आला नाहीये. एकेरी धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. चेंडूला इकडे नीटचा गॅदर केला गेला नाहीये. जरूर इकडे तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत, पण 2 धावांनी धावसंख्या 63 झाली आहे आणि 64 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय. आपल्याला 42 चेंडू 64 धावा बनवायच्या असतील. इकडे पाहावं लागेल कशा पद्धतीने शेवटच्या षटकातून प्रेमने गोलंदाजी केली आणि संघाला इकडे आपल्या अपेक्षा होती की 70+ धावा होतील असं वाटत होतं. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू होती, पण नंतर मात्र इकडे धावांचा वेग मंदावलाय. नक्कीच जी मराठीवरील हास्य सम्राट या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मराठीमधील एक विनोदाचा बादशाह संतोष शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. संयोजन समितीने सहर्ष असं स्वागत. खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रातील इतका मोठा कलाकार आमच्या समोर इकडे येऊन बसलाय, विश्वास बसत नाही. सरांना विनंती आहे की सर आपण व्यासपीठावरचे स्थान बनवायचं आहे. बरं, आपण इकडे टुर्नामेंट पाहताय, अगदीच करवीर प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व. तुम्ही इकडे आलात हे आमच्यासाठी भाग्याचे क्षण असतील. आपण आमच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्याव्यात अशी आमची इच्छा आहे. नमस्कार, सर्व खेळाडूंना शुभेच्छा. एवढ्या उत्साहानं
ग्रामीण भागात हा खेळ क्रिकेट एवढ्या उत्साहानं खेळला जातो हे बघून अत्यंत छान वाटतंय. खूप शुभेच्छा आपल्या सर्व संघांना, सर्व संघांना. थँक्यू. आणि त्याचबरोबर आपल्या गावचे त्याचबरोबर गिरगाव गावचे नागरिक, त्याचबरोबर आपल्या भागातील एक आदर्श असं व्यक्तिमत्व PSI संजयजी पाटील साहेब, सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या ठिकाणी आलात, संयोजन समिती वतीनं आपलं सहर्ष असं स्वागत. बरोबर गिरगाव सोसायटीचे माजी चेअरमन रघुनाथ चव्हाण दिवाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. संयोजन समितीने सहर्ष असं स्वागत. इकडे सामन्याकडे आपण बोलतोय 64 धावा बनवायचे आहेत. 7 चेंडू 7 षटके आणि 64 धावा म्हणजे 42 चेंडू आणि 64 धावा बनवायच्या आहेत. पण या स्पर्धेचा आतापर्यंतचा म्हणजे अगदी हा 4था दिवस आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेचा विचार जर केला गेला तर या स्पर्धेत आतापर्यंत 16 सामने खेळलेत. पण 16 सामन्यामध्ये 14 सामन्यामध्ये धावा डिपेंड झालेत आणि 2 वेळा मात्र धाव रनचेस झाली आहे आणि दोन्ही वेळा ती रनचेस जी होती ती रनचेस मात्र 55च्या आतली होती. पुन्हा इकडे 55 प्लस म्हणजे 64 धावा बोर्डावरती लागलेत. 63 लागले, 64 बनवायचे आहेत. पण या संघाकडे जर पाहिलं तर बॅटिंग लाईन या संघाची फार तगडी आहे. दौलत आणि प्रवीण ही जोडी मध्ये दाखल झाली आहे. हर्षद पहिला चेंडू, ओहो दौलत साठी या वेळा मात्र ऑनसाईडच्या दिशेने पहिला चेंडू तडकवण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे. सरळ चेंडू जाऊन आदळला पायांच्या वरती. लेगबाईच्या स्वरूपातली धाव आली आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने इकडे खातं खोललं जाते. श्री गणेश झालाय. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरीवाडी इकडे रनचेस साठी उतरली आहे. 63 धावा अद्याप आपल्याला बनवायचे असतील. हर्षद हा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने, हो इकडे झेल ड्रॉप झालाय. इकडे बाकी झेल ड्रॉप होतोय. झेल मैदानाला दान झालाय. प्रयत्न सुंदर पाहायला भेटलेत पण शेवटच्या क्षणापर्यंत इकडे प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे पण या वेळा बाकी झेल ड्रॉप झालाय. धावसंख्या 2 अशी झाली आहे. पहिले 2 चेंडू 2 धावा. ओ या वेळा बाकी चेंडू उंच उंच माझा झोका, गोलीगत धोका झाला. इकडे फलंदाजाशी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची टॉपेज लागली आहे. झेल टिपला जातोय. पहिला झटका लागलाय. बॅटर इकडे बाद झालाय. दौलत बाद झालाय. शून्यावरती माघारी परतो लागले. बदका नाच रे तुझी पिल्ली सात रे. 7तलं 1 हरवलं तेच दौलतला सापडलं. दौलत शून्यावरती म्हणजे बदकावरती बाद झालाय. झटका क्रमांक 1. 2 बाद 1 अशी आता अवस्था असेल. रनचेस सोपी नाहीये आतापर्यंत या स्पर्धेचा, अगदी या मालिकेचा जर विचार जर केला, या स्पर्धेचा विचार जर केला, या 4थ्या पर्वात आतापर्यंत रनचेस होताना फार अडथळे आलेत.
विकेट गमवावी लागली आहे. दौलत बाद झाला. दौलतची जागा भरण्यासाठी न्यू बॅटर मध्ये दाखल तो उज्ज्वल जाधव. हो इकडे पहा आल्या आल्याच रिव्हरचं अस्त्र वापरलंय. रिव्हरचं अस्त्र मध्ये दुधारी तलवार लागली तर आबाद अन्यथा बर्बाद. इकडे बाकी चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. नक्की जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती धावा आहेत त्या 2-1-2 अशी अवस्था आहे. आपल्याला रनचेस करायची आहे ती 64 धावांची. मागच्या सामन्यात 66 धावांची रनचेस फक्त एका धावानं हुकली होती. इकडे नामी संधी जरूर असेल कारण बॅटिंग स्ट्रॉंग आहे. अगदीच अतुल दिंडे असतील त्यासोबत युवराज पाटील सर असतील. बॅटिंग तगडी आहे नक्की पण काय होईल कसं होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. हर्षद हा चेंडू या वेळा मात्र कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू खेळून काढलाय. इकडे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. चेंडू फील केला जाईल तो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वाईडेस्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पिक्चर मध्ये यावेळा येतोय. एकरी धाव आली. एकरी धावेने धावसंख्या वाढती. धावसंख्या 3 अशी झाली आहे. नक्कीच त्या स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार खेळ आपण सातत्यानं इकडे पाहत आलोय. 3 दिवसामध्ये आपण अत्यंत दर्जेदार स्पर्धा पाहिलेत आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा पुन्हा एक आकर्षक स्वरूपाचे सामने इकडे आपण पाहतोय. नयनरम्य असा हा 16 यावेळा फुलटॉसचा चेंडू आडव्या बॅटचा कडवा प्रहार केलाय. चेंडू निघाला यावेळा वेगात चेंडू निघतोय पण शेवटच्या क्षणी इकडे आपलं क्रिकेटमध्ये सुद्धा फुटबॉलचं स्किल दाखवलंय. ह्या वेळा धावा किती प्राप्त आहेत तर धावा 3 धावा पूर्णपणे केलेत म्हणजे 1 धाव जरूर इकडे वाचवली गेली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हटवली नाहीये आणि शेवटच्या क्षणी इकडे हो काय जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. संघासाठी अनमोल 1 धाव इकडे वाचवली आहे. कारण 1-1 धावा या सामन्यावरती आपलं वर्चस्व राखलेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं गेलं तर प्रतिस्पर्धी संघानं ज्या चुका केलेत क्षेत्ररक्षणामध्ये त्या चुका आपल्याला पुन्हा करायच्या नाहीत. कारण म्हणतात चुकीला माफी नाही. त्यामुळे चुकांपासून आपल्याला शिकायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती बड्डे बॉय सागर खडके सागर खडके अँड फ्रॉम सांगरूळचा एक अष्टपैलू गोलंदाज अष्टपैलू खेळाडू इकडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 36 चेंडू 58ची गरज राहील. पहिलं षटक तिकडून 6 धावा आलेत. पॉवर प्लेचं फील्ड रिस्ट्रिक्शन तिकडे 2 षटक 30 या सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये एक लॉंग ऑन पाहतोय आणि एक रिपेक्स्ट्रा कवचचा क्षेत्ररक्षक. हा पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय. नक्कीच बॅटर इकडे मात्र डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये जाण्याचा पर्याय शिल्लक ठेवला नव्हता. ज्यामुळे बाकी चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. वेगात धाव पूर्ण केली आहे का पाहणं गरजेचं राहील. इकडे पंचांच्याकडे पंचांनी मात्र इकडे धाव पूर्ण केल्या असल्याचा संदेश पोहोचवलाय. म्हणजेच एकेरी धाव आली आहे. 1 धावेर धावसंख्या 7 अशी बनती आहे. सागर खडके जरूर या गोलंदाजाकडे वेग नाहीये पण अचूकता आहे आणि अचूक टप्पा हा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. आणि तिकडे जर पाहिलं गेलं तर ती कामगिरी सागरच्या माध्यमातून इकडे पाहायला भेटली आहे. अचूकतेवरती भर दिलाय. जरूर गोलंदाजाकडे वेग नाहीये पण अचूकतेच्या जोरावरती इकडे चांगली कामगिरी करताना दिसतो तो गोलंदाज सागर खडके. नक्कीच सागर खडके पुन्हा एकदा सज्ज होतोय. एकपती बॅटर आपण पाहतो तो उज्ज्वल जाधव. पुन्हा चांगला चेंडू आहे. खोलवरचा चेंडू आहे. यॉर्करचा चेंडू खदेडून काढलाय. एकेरी धाव आली आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण जर पाहिलं गेलं तर अचूक टप्पा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. आपल्याकडे वेग नसेल तर चालेल पण टप्पा हा फार महत्वाचा असतो. ना इडली ना डोसा ना वडा ना कटप्पा. इथं हवा असतो तो फक्त अचूक टप्पा.
पण तोच अचूक टप्पा इकडे गोलंदाज सागर खडकेच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. हो, ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू कबरच्या क्षेत्रातून खेळून काढलाय. वाईडेस्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. एकेरी धाव पुन्हा एकदा आली आहे. सुंदर ड्राईव्ह पाहायला भेटली आहे. ड्राईव्हच्या सोबतीने एकेरी धाव सजवली जाती आहे. एकदा बेड धावसंख्या 9 अशी झाली आहे. पण सध्याच्या स्थितीला आपण जर पाहतोय तर अगदीच 6 पेक्षा कमीच्या रन रेट धावा बनवतोय. हो, या वेळा खराब चेंडू आला लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी आपले दोन्ही हात समांतर केलेत. म्हणजेच अबांत धावेची इकडे पेशी पाहायला भेटली आहे. याच अबांत धावेसोबत धावसंख्या 10 झाली आहे. अद्याप आपल्याला 54 मानवाच्या राहतील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तडकवला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा इकडे पिक्चर मध्ये येतोय तो वाईडेस्ट लॉंग ऑफचा. पुन्हा एकदा फेकी सुंदर पाहायला भेटली आहे. एक धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागले. धावसंख्या 1/11 अशी पाहतोय. म्हणजेच नेल्सन पाहायला भेटलाय. 11 1/11 षटकातील शेवटचा चेंडू. सागर खडके हो, अंचाच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. इकडे हेल टिपला गेलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद झालाय. दुसरा झटका लागलाय. प्रवीण तंबूच्या अस्त्राला जाताना पाहायला भेटेल. अंचाच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल टिपला गेलाय. चा क्षेत्ररक्षक झेल टिपताना पाहतोय आपण. विकेट गमवावी लागली आहे. 2/11 अशी धावसंख्या झाली आहे. बॅटर मैदान दाखल होतो तो युवराज आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुनील. कांबळे मॅन फ्रॉम हसूर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना दिसतील. आता आपण पाहतोय की 2 षटकाचा खेळ संपला. म्हणजे पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे ते बाकी आता उठवलं गेलंय. आणि आता 5 क्षेत्ररक्षक हे तटिया सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. सुनील कांबळे गोलंदाजी मार्कपती. बॅटर असेल तो उज्ज्वल. इकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक तटिया सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये आपण एक डीप पॉइंट पाहतोय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर पाहतोय, एक लॉंग ऑन पाहतोय, एक काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पाहतोय. हो, इकडे पहिल्या चेंडूवरती बॅटची एज पण झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप होतोय. सुनील डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. चेंडूला फ्लाईट दिली आहे. बॅटरला न्यूता दिलाय फटकावण्याचा. पण बॅटची एज घेऊन जातोय चेंडू. सुनील हा चेंडू हो, पुन्हा दर्जेदार चेंडू आलाय. कमालीचा चेंडू. यावेळेला पाहायला गेला तर चेंडूचा वेग आहे. वेगासोबत चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू. अत्यंत जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला भेटलेत. सुनील षटकातील 3रा चेंडू. हा पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. बॅटर्ससाठी मोठ्या फटक्याचा कुठल्याही पद्धतीची संधी अवेलेबल करून दिली नाहीये.
स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. रूम बनवू दिला नाहीये बॅटरला, जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली आहे. एक धावसंख्या 12 झाली आहे. आता बाकी स्ट्राईकपती या रनचेसवरती सगळ्यात मोठा फलंदाजीचा आधारस्तंभ म्हणजे युवराज पाटील. ओहो, रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इकडे अपील केली जातीये, पण याच अपील मध्ये दम जादा आणि विश्वास कमी. निर्धाव चेंडू 64 बनवायचे आहेत, बनलेत 12. अद्याप जर पाहिलं गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील 5वा चेंडू सुनील, काहीसा अगळं वेगळं असं गोलंदाजीचा ॲक्सेन आहे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. ॲक्शन प्रत्येकाच्या फार अगदीच वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. अगदी आपण ग्लेन मॅग्राथ पाहतोय, जेम ॲडरसन पाहतोय, क्रिस ब्रॉड पाहतोय, त्याचबरोबर अगदी पाहिलं तर जसप्रीत बुमराह आणि अगदीच एक आगळी वेगळी ॲक्शन होती ती पॉल ॲडम्स, एक साऊथ आफ्रिकन खेळाडू होता, एक स्पिनर खेळाडू, लेफ्ट हँडर्स खेळाडू, याची ॲक्शन मात्र एक जगातली अद्भुत अशी ॲक्शन होती. जसं काही खेळाडू एखादा कसरत करतोय अशा पद्धतीची ती पॉल ॲडम्सची ॲक्शन होती. याच दरम्यान आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती फक्त 13, म्हणजेच उर्वरित 24 चेंडूवरती आपल्याला बनवायचे आहेत 51 धावा. 24 चेंडू 51 ची गरज राहील. 24 चेंडू 51 ची गरज. गोलंदाजी मार्गपती बदल पाहायला भेटलाय. हर्षद गोलंदाजी मार्गपती आल्याच पहिल्याच चेंडू फुलटॉस बनवलाय. त्याच चेंडूला इकडे अनसच्या दिशेने एक फटकावलाय, पण क्षेत्ररक्षक आहे माघारी. इकडे चेंडू फील केला जातोय. एक धाव येते. एक धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आता वाढून पोहोचली ती 14, म्हणजेच अद्याप आपल्याला 50 धावा बनवायच्या आहेत. 23 चेंडू 50 धावा. गोलंदाजांनी इथं बाकी आपला दर्जा दाखवलाय, दर्जेदार खेळ दाखवलाय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली आहे. मोठमोठे बॅटर्स आहेत, पण या बॅटर्सना मात्र इकडं खामोश ठेवलंय. यावेळेला उजवलच्या बॅटमधून मोठा फटका टिपते क्षेत्ररक्षक, प्रयत्न लाजवाब पाहायला भेटलेत, पण पुन्हा एकदा इकडे दुहेरी धाव येते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली आहे जरूर, पण झेल काही इकडे पकडता आला नाही. या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या 16 अशी झाली आहे. अद्याप आपल्याला 22 चेंडू 48 बनवायचे आहेत. मोठ्या फटक्यांची गरज असेल. आता बाकी आपल्याला एक्सेलरेटर करावा लागेल. यावेळेला सुद्धा फटका खेळलाय, पण यावेळेला सुद्धा चेंडू पोहोचेल 1 बाउन्स क्षेत्ररक्षकापर्यंत. पुन्हा एकदा दुहेरी धावा आलेत. एकेरी दुहेरी इकडे रनचेस होणार नाहीये. आपल्याला मोठे फटके खेळावे लागते. गाडीला 5व्या गेम टाकावं लागेल. एक्सेलरेटरवरती पाय दाबावा लागेल आणि गाडीला भन्नाट वेगाने इकडे पळवावं लागेल. अल्टोनं काम होणार नाही. आता थोडंसं फेरारी वापरावे लागेल. 21 चेंडू 46 ची गरज. यावेळेला मात्र मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक माघारी येतोय. झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एक झेल मैदानाला दान झालाय. पुन्हा एकदा इकडे झेल ड्रॉप होतोय, पण त्यावेळेला सुद्धा 2 धावा पूर्ण केले गेले. 2 धाव्याने धावसंख्या 20 झाली आहे. आता त्यानंतर पाहिलं गेलं तर दुहेरी धाब्यांच्या वरती बहर दिसतोय, पण याच दुहेरी धाब्यासोबत आपल्याला मोठे फटके गरजेचे राहतील, अन्यथा सामना दूर निघून जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा इकडे यशस्वी ठरला नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. थर्डचा क्षेत्ररक्षक इकडे फील्ड वरती पाहायला भेटतोय. एक धाव येते. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. या षटकात जर विचार केला तर या षटकात आतापर्यंत 8 धावा आलेत.
विजयाचं गणित जर पाहिलं गेलं तर 19 चेंडू आणि बनवायचे आहेत आपल्याला 43 धावा. पुन्हा एकदा युवराज कडून मोठा फटका, डिफती क्षेत्ररक्षक असेल, पाहावं लागेल इकडे क्षेत्ररक्षकाने चेंडू फील केलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगात दुसरी धाव पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या षटकातून 10 धावा. धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 23 झाली आहे, म्हणजेच आपल्याला 18 चेंडू 41 धावांचं मोठं आव्हान इकडं असणार आहे. 18 चेंडू 41 धावा. जरूर संकट आपल्या समोर आलंय, कारण आता जर पाहिलं गेलं तर प्रति षटक आपल्याला 15 धावा बनवायच्या आहेत. पण याच संकटांना मात करावी लागेल आपल्याला. या संकटांना 2 हात करावे लागतील आणि पुढचा खेळ आणखीनच बहारदार तगडा करावा लागेल. नक्कीच आपण पाहतोय की अद्याप 18 चेंडू 41 ची गरज आहे. अठरा चेंडू 41 ची गरज. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, तर संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला रोखायला नाही, तर तुमची क्षमता बाहेर काढण्यासाठी येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, तर तुमच्यातील कौशल्य बाहेर काढण्यासाठी येतात. त्यामुळे संकटे आली पाहिजेत, अडथळे आले पाहिजेत आणि अडचणी आली पाहिजेत. कारण आयुष्यामध्ये ज्याच्या संकटे नाहीत, ज्याच्या अडचणी नाहीत, त्याच्या अडथळे नाहीत, त्याच्या आयुष्याला किंमत सुद्धा नसते. आणि इकडे आपल्या या खेळामध्ये सुद्धा अडचणी आलेत, अडथळे आलेत, संकटे आलेत. पण याच अडचणी आणि अडथळे यांना मात करत आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. 18 चेंडू 41 ची गरज. प्रतिषटक आपल्याला बनवायचे आहेत जवळजवळ 14 धावा. गोलंदाजी मार्गपती आपण पाहतोय. सुनील कांबळे मॅन फ्रॉम हसूर. मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली, मागच्या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गपती इकडे सुनील कांबळे सज्ज होतोय. 18 चेंडू 41 ची गरज. प्रतिषटक 14 धावा, म्हणजेच एक षटकार षटकातून अपेक्षित असेल. सुंदर चेंडू फटकाला सरळ समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली आहे. सुंदर रनिंग. त्यासोबत दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 25 झाली आहे. 17 चेंडू 39 ची गरज. नक्कीच जर आपण पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 17 चेंडू 39 धावा नक्कीच अवघड लक्ष नाहीये. पण या मैदानावरती मात्र ते सहजासहजी होताना आपण पाहिलं नाहीये. त्यावेळेला सुद्धा चीफ केला चेंडूला ऑनसाइडच्या दिशेने. इकडे पाहावं लागेल, थोडीशी खराब पैकी आणि इकडे फायदा उचलला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली आहे. पुन्हा एकदा दुहेरी धाव आली आहे. 2 धाव्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 27 अशी झाली आहे. पण एक मोठा फटका षटकातनं अपेक्षित असेल, तर आपल्याला जिंकायचं असेल तर एखादा षटकार षटकातनं येणं गरजेचं राहील. ओहो, या वेळा सुद्धा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरल्या बाजूला वळण घेताना दिसला. निर्धाव चेंडू आलाय. या इनिंगचा विचार करता या इनिंग मध्ये एकही षटकार किंवा एकही चौकार नाही आहे. पण सिंगल डबल वरती भर देऊन आतापर्यंत 27 पर्यंत पोहोचलाय. पण एकही षटकार नाहीये, एकही चौकार नाही आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय की इकडे रिक्वायर्ड रन रेट मात्र फार झपाट्याने वाढत चाललाय आणि करंट रन रेट मात्र अगदी 6च्या घरात आहे. रिक्वायर्ड रन रेट मात्र आता 16 बनलाय. हो, या वेळा युवराजच्या बॅटमधून मोठा फटका गॅप मध्ये जाईल. चेंडू पाहावं लागेल. इकडे क्षेत्ररक्षक आहेत, पण 2 षटकची भिंत वेधून चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी चौकार आला. पहिला चौकार आलाय. 5व्या षटकात पहिला चौकार आलाय. अद्याप एकही चौकार षटकार आला नव्हता. पहिला चौकार हा 5व्या षटकात येतोय. पण जोपर्यंत युवराज मैदानावरती आहे तोपर्यंत
काहीही घडू शकते. या बॅटरकडे ती ताकद आहे, या बॅटरकडे ती क्षमता आहे. बऱ्याच वेळा बऱ्याचशाच मैदानावरती युवराजची वादळी खेळी आम्ही पाहिली आहे. हो, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पण युवराजकडून चुकी काय होतीये? सुनील कांबळे आपल्याला माहित आहे की डावखुरा गोलंदाज आहे, समोरच्या बाजूला चेंडूला बाहेर करतोय, तर त्या गोलंदाजाला आपण फ्रंटफूटवरती येऊन खेळणं गरजेचं आहे. पण एवढा बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झपाट्याने वळण घेत आहे बाहेरच्या बाजूला, अडकीत एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. आता बाकी आपल्याकडे आहेत चेंडू 12 आणि बनवायच्या आहेत धावा आपल्याला 32. पाच षटकात बनलेत 32 आणि उर्वरित 12 चेंडूत बनवायचे आहेत 32. एक मोठं षटक यावं लागेल. इकडे एक 20 धावांचं षटक येणं गरजेचं राहील. बारा चेंडू 32 ची गरज. प्रदीप गोलंदाजी मार्फती पहिला चेंडू, नायकपती उज्ज्वल खराब चेंडू आला, लेफ्टमच्या बाहेरचा चेंडू. इकडे पाहावं लागेल, एकी धाव घेतली जाईल कारण युवराज स्ट्राईकपती असणं गरजेचं आहे. वाईट अँड वाईट सोबत एक 22 धाव आली आहे, म्हणजेच 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली, 34 झाली आहे. 12 चेंडू 30 ची गरज असेल. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नको, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नको. हे सारस जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नको. यश आहे तुझ्या जवळ, जिंकल्याशिवाय तू थांबू नकोस. नक्कीच एक जोरदार फटका खेळाय ऑनसाइडच्या दिशेने, चेंडूला टर्न केलाय, चेंडू वेगात निघालाय, पण शतरक्षक सुद्धा तितक्याच वेगात चेंडूवरती स्वार होताना पाहायला भेटलाय. पुन्हा आलेत दुहेरी धावा, 2 धाव्याने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या वाढून पोहोचली ते 28 झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण प्रदीपला पाहतोय, 36 झाली आहे, सॉरी 28 ची गरज आहे. धावसंख्या 36 झाली आहे, बनवायची आहेत आपल्याला 28 धावा. 11 चेंडू 28 ची गरज. फुलटॉस आहे, मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, पण यावेळेला टेनिस बॉलचा नकवट बाउन्स, चेंडूला घेऊन गेलाय सीमारेषा पार. 4 चौकार. 10 चेंडू 24 ची गरज. मैदानावरती आहे कोण तर युवराज, एक बाहुबली फलंदाज, एक ताकदवर फलंदाज अद्याप मैदानावरती आहे. 10 चेंडू 24 ची गरज. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी, दुसरीकडे आहे देवराज स्पोर्ट्स हसूर. कोणता संघ इकडे विजयाने सुरुवात करेल? प्रदीप, हा चेंडू युवराज साठी, पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने, गॅप मध्ये चेंडू, इकडे आहे गॅप मोठा, पण क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पद्धतीचं पाहायला भेटलंय, कमालीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा पुन्हा एकदा. आता बाकी 9 चेंडू 22 ची गरज. शेवटच्या षटकामध्ये मागच्या सामन्यात 13 डिपेंड केलेत. काय होईल? एक मोठा फटका येईल का? नाही आहे. या वेळा सुद्धा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, युवराज सारख्या फलंदाजाला आपण जकडून ठेवलंय. हो, इकडे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, अगदी चित्याच्या चपळाईने दुसरी धाव पूर्ण केली आहे. 2 धाव्याने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या वाढून पोहोचली ती 44 झाली आहे. 8 चेंडू 20 ची गरज. 8 चेंडू 20 ची गरज. 8 चेंडू 20 ची गरज. युवराज ऐकपती राहील. हो, यावेळा मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे, पण चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावे सॉरी, लोंगांचा क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. 7 चेंडू, आवश्यक धावा आहेत 14 धावा. काय सामना रंगलाय. पिन ड्रॉप सायलेंट.
7 चेंडू 14ची गरज राहील. पाहावं लागेल इकडे कशी कामगिरी होईल. युवराज स्ट्राईक आपल्याकडे राखेल का मोठा फटका खेळेल, कोणती जबाबदारी इकडे उचलेल पाहावं लागेल. हा चेंडू यावेळेला सुद्धा ऑनसाइडच्या दिशेने धडकवला. चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार, चौकार. काय फलंदाजी पाहायला भेटली अंडर प्रेशर. 12 चेंडू 32ची गरज होती. आता 6 चेंडू बनवायचे आहेत आपल्याला 10 धावा. म्हणजे या षटकातून 22 धावा. जबरदस्त सामना, कमालीचा सामना इकडे रंगलाय. चला प्लीज विनंती आहे आपल्याला जरसं हरिअप करायचं आहे. पंच चला आपण थोडस लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवती यशवंत. पाहावं लागेल 6 चेंडू 10ची गरज. उज्ज्वल जाधव, युवराज पाटील. पाहावं लागेल या फलंदाजांनी इकडे सामन्यामध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा परतवलंय. 64 धावांची गरज, 6 चेंडू 10ची गरज. गोलंदाजी मार्कवती यशवंतला आहे. नक्कीच यशवंत कीर्तिवंत गुणवंत अशी कामगिरी होईल यशवंत कडून. उज्ज्वल जाधव सरळ बॅटने समोरच्या दिशेने तडकवलाय. वेगळा क्षेत्ररक्षक पाहायला भेटलाय. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालंय, त्याचाच फायदा इकडे उचलला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली आहे. तिसरीचा प्रयत्न काय होईल इकडे. तिसरी धाव पूर्ण केली गेली आहे. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू 7ची गरज. बारा चेंडू 28 वरती खेळतो तो युवराज, तर उज्ज्वल जाधव 17 चेंडू 19 वरती खेळतोय. या दोन फलंदाजांनी संघाची पडझड थांबवली आहे. एक वेळ संघ अडचणीत होता, पण तिकडून नक्कीच सुरुवातीच्या आपण जर काळामध्ये पाहिलं गेलं तर सुरुवातीच्या क्षणामध्ये सिंगल डबल वरती भर दिला, पण त्यानंतर मोठे फटके मागच्या षटकात तिकडे मोठ्या धावा बनवायच्या होत्या त्या आपण बनवलेत. आता पाहावं लागेल बनवायच्या आहेत. 5 चेंडू 7ची गरज. सेली पॉइंटचा क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटतोय. हो यावेळा हो काय होतोय, एकरी धाव आली आहे. एकरी धाव उज्ज्वल इकडे बाकी आपली विकेट सॅक्रिफाय करतोय जरूर, पण आता 4 चेंडू 6ची गरज. न्यू बॅटर अतुल दिंडे आणखीन एक विस्फोटक बॅटर मैदानावरती येतोय, पण सध्याच्या घडीला आपल्याला 4 चेंडू 6ची गरज आहे. आजच्या दिवसातील दोन्ही सामने पहा, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जवळजवळ सलगचे 3 सामने. कालच्या दिवसात शेवटचा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. काय घडेल. 4 चेंडू 6ची गरज आहे. युवराज 13 चेंडू 29 वरती खेळतोय. अतुल दिंडे नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग वरती असेल. गोलंदाजी मार्कवती यशवंत आहे. नक्कीच नावाप्रमाणे यशवंत आपल्या संघाला सुद्धा इकडं यशवंत बनवावा लागेल. 4 चेंडू 6ची गरज. ओहो इकडे काय घडलंय. ओ जो नक्कीच नशिबाची साथ लाभली आहे, पण युवराज धावबाद झालाय. सर्वात महत्वाचं होतं ते युवराजची विकेट. धाव आली आहे जरूर एकेरी, पण युवराजची विकेट ही फार महत्वाची होती. आता बाकी पुन्हा एकदा इकडे सामन्यात ट्विस्ट आलाय.
तीन चेंडू 5ची गरज, पण युवराज कंबूच्या अस्त्राला गेलाय. धावबाद झालाय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. काय घडेल, कसं घडेल? करवीर प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व, चौथ्या पर्वातील चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील दुसरा सामना. पुन्हा एकदा चित्तथरारक सामना इकडे पाहायला भेटलाय. न्यू बॅटर, बॅटर नेम प्लीज. प्रवीण विटारी. हो, रिव्हरचा फटका, स्लो बॉल, गॅप मध्ये निघाला चेंडू. पाहावं लागेल, चेंडू जाईल का सीमारेषा पार? हो, यस, स्कोर लेवल झालाय. प्रवीण मिटारी चौकार खेचलाय. भोक्याच्या क्षणी इकडे दबावाचा क्षण. 3 चेंडू 5ची गरज. त्याच वेळा आपल्या भात्यातील रिव्हरचं अस्त्र वापरलंय. चौकार आलाय. 2 चेंडू 1ची गरज. करवीर प्रीमियर लीग 2026 चौथ्या पर्वात आजच्या घडीला तिसरी रनचेस होताना आपण पाहतोय. 2 चेंडू 1ची गरज आहे. अद्यापही इकडे सुपर ओव्हरचा थरार पाहायला भेटू शकतो, पण इकडे बनवायचे आहेत 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू इकडे पाहणं गरजेचं राहील. काय घडलं इकडे? धावबाद झालाय बॅटर. एक चेंडू 1ची गरज. पाहावं लागेल सुपर ओव्हरचा थरार रंगेल का? इकडे पहिली सुपर ओव्हर पाहायला भेटेल का? करवीर प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व, चौथ्या पर्वातील चौथा दिवस, चौथ्या दिवसातील दुसरा सामना. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. बॅटवर सतीश आलाय, पण नॉस्ट्राइक एंड वरती आहे. काय घडेल इकडे? 1 चेंडू बाकी आहे. विजयासाठी 1 धावेची गरज आहे. अतुल दिंडे स्ट्राईक वरती आहे. पाहणं गरजेचं राहील. 1 चेंडू 1 धाव. एक चेंडू 1ची गरज. 1 चेंडू 1ची गरज. एक चेंडू 1ची गरज. धावाची संधी. सामना सुपर ओव्हर झालाय. ओहो, काय सामना रंगलाय. करवीर प्रीमियर लीग 2026 या चौथ्या पर्वातील पहिला सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलाय. दोन्ही संघाला विनंती आहे 3 फलंदाजांची आणि गोलंदाजाची 1-1 नावे द्यायची आहेत.
चला मॅच सुरू करायची आहे प्लीज. पंचांना विनंती आहे, चला लवकर सामना सुरू करायचा आहे. संयोजकांना विनंती आहे, आपण जाऊन 3 फलंदाजी नावे घ्यायची आहेत. नक्कीच या स्पर्धेतील सुपर ओव्हर सुद्धा पाहायला भेटली आहे. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहिला. इकडे सुपर ओव्हरची षटक प्रवीण आणि युवराज ही सलामीची जोडी मध्ये दाखल झाली आहे. म्हणून त्याची मार्कवरती आपण पाहतोय सुनील कांबळे. पहिला चेंडू युवराज साठी, हो पहिला चेंडू मध्ये हवाई सफर केली आहे, पण यावेळा ड्रॉप झालाय. खराब क्रिकेट पाहायला भेटली आहे. युवराज सारख्या फलंदाजाचा आपण झेल सोडलाय, तोही सुपर ओव्हरच्या खेळामध्ये. नक्कीच झेल सुटतोय पहिल्या चेंडूवरती. तिकडे 2 धावा प्राप्त केले गेलेत. आपण सुपर ओव्हरचा जर खेळ पाहायला गेलो तर तिकडे फक्त 3 फलंदाजांना फलंदाजी करता येते. पण या अंडर प्रेशर सिच्युएशन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. झेल सुटलाय. सुनील युवराजसाठी हा चेंडू, हो पुन्हा एकदा इकडे बाकी मोठा फटका आला. यावेळेला चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. युवराजच्या बॅट मधून या दबावात क्षणी मात्र कमालीची फटकेबाजी पाहायला भेटली आहे. 4 धाब्याने धावसंख्या 6 झाली आहे. प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व, चौथा दिवस, दुसरा सामना इकडे अगदीच निर्णायक वळणावरती येऊन ठेपलाय. पहिल्या 14 षटकाच्या माध्यमातून निकाल लागला नाहीये, त्यामुळे आपल्याला सुपर ओव्हर मध्ये खेळ जाताना पाहिलाय. सुपर ओव्हर क्रिकेटचा खेळ, तिकडे कधीही काहीही घडू शकतं. एक एक धावाचं महत्व काय असतं. मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं की अगदी फक्त एका धाव्याने रनचेस होता होता वाचली होती. इकडे काय झाले तर स्कोर लेवल झाले, सामना टाय झालाय, सुपर ओव्हर मध्ये पोहोचलाय. सुनील राऊंड विकेट आलाय युवराज साठी. यावेळेला मोठा फटका, पुन्हा एकदा फटका बसलाय. झेल टिपला जाईल का? हो नाहीये, पुन्हा झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप होतोय. 2 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 8 झाली आहे. धावसंख्या हो लाईट गेल्या बघा जरा तिथं.
हॅलो हॅलो 6 चेंडू 11 ची गरज असेल. सुपर ओव्हरचा थरार इकडे रमलाय. प्रवीण आणि सँडी सलामीची जोडी मध्ये दाखल झाली. गोलंदाजी मार्कपती अतुल दिंडे. 6 चेंडू 11 ची गरज. अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅचची एज लागून चेंडू जातोय. पण इकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील केलं जात आहे. एकेरी धाव आली आहे. नक्कीच 5 चेंडू 10 ची गरज असेल. सामना जिंकायचा असेल तर इकडे आपल्याला बनवाव्या लागतील. सुपर ओव्हरच्या माध्यमातून 11 धावा. सामना आपण पाहतोय तो सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी, दुसरीकडे देवराज स्पोर्ट्स हसूर या दोन संघादरम्यान. नक्कीच आता मात्र 5 चेंडू 10 ची गरज. देवराज स्पोर्ट्स हसूर संघ 5 चेंडू 10 ची गरज. अतुल दिंडे गोलंदाजी मार्कपती. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कपती दिसतोय. 5 चेंडू 10 ची गरज. 5 चेंडू 10 धावा मनवाच्या आहेत. ऑनसाईडच्या दिशेने 3 शतक तटिया सकलच्या बाहेर. ऑफसाईड वरती 3 शतक तटिया सकलच्या बाहेर. ओ फटकवलाय. चेंडू उंचावत आहे. चेंडू खाली. उज्ज्वल जाधव जेल टिपला गेला. विकेट आली आहे. सँडी शून्यावरती माघारी परतलाय. सुपर ओव्हरचा थरार रंगतोय. इकडे अतुल दिंडे दुसऱ्या चेंडूवरती सँडीला माघारी पाठवतोय. 4 चेंडू 10 ची अद्याप गरज राहील. सुपर ओव्हरचा थरार इकडे रंगताना पाहायला भेटलाय. करवीर प्रीमियर लीग 2026 चौथ्या पर्वात आज इकडे सुपर ओव्हरचा सामना सुद्धा आपण पाहतोय. जबरदस्त अप्रतिम खेळाचं प्रदर्शन पाहायला भेटलंय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. पण पहिल्या सामन्यात 1 धावाचा निसटता विजय आला होता. इकडे स्कोर लेवल झालाय. पुन्हा सुपर ओव्हरचा थरार रंगलाय आणि सुपर ओव्हरच्या थरारामध्ये विकेट आली आहे. सुनील कांबळे न्यू बॅटर मैदानात इकडे आलाय. सूचना आली संयोजकांच्याकडून पुन्हा जर सुपर ओव्हर झाली तर मात्र सामना हा टॉस केला जाईल. अतुल गोलंदाजी मार्कमध्ये स्ट्राईकमध्ये असेल तो सुनील. 4 चेंडू 10 ची गरज. हा चेंडू ओ फटका फटका. यावेळेला मात्र सुनील कांबळेच्या बॅट मधून आलाय षटकार. सीमारेषा पार षटकार. जबरदस्त फटका आलाय आणि या 6 धाब्याने धावसंख्या वाढतीये. 7 अशी झाली आहे. आता बाकी विजयाचं गणित जर पाहिलं गेलं तर 3 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त अप्रतिम सामना रंगलाय. काय सामना रंगतोय. पहिल्या 14 षटकामध्ये सामन्याचा निकाल लागला नाहीये. सुपर ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलाय सामना. आता बाकी 3 चेंडू 4 ची गरज. अतुल दिंडे तयार आहे. हा चेंडू घेऊन हापावं लागेल. यावेळेला मोठा फटकावण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. हे किती धाव आली आहे. पायीच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. म्हणजेच काय आता 2 चेंडू 3 ची गरज आहे. संयोजकांनी सूचना केली आहे जर इकडे परत सुपर ओव्हर झाला तर सामना टॉस वरती निकाल दिला जाईल. 2 चेंडू 3 ची गरज. रंगतदार अवस्थेत सामना पोहोचतोय.
मित्र हो, एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे या खेळाडूंसाठी, कारण जीवाची बाजी लावली आहे खेळाडूंनी. इकडे एक एक धावांचा संघर्ष आणि या संघर्षाची कहाणी कुणाच्या नावे लिहिली जाईल. हो, अनसाच्या दिशेने तडकवलाय, वेगानं क्षेत्ररक्षक आहे, इकडे चेंडू फील केला गेलाय, पण यावेळा दोरीचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण सुपर ओव्हरची मॅच आहे. एक विकेट ऑलरेडी आपण गमावली आहे, म्हणजेच पुन्हा एकदा काय होते, नो बॉल आलाय, नो बॉल आलाय. इकडे रिव्ह्यू मागविला गेलाय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर इकडं काय घडलंय, दूध का दूध पाणी का पाणी व्हावं लागेल. क्षेत्ररक्षक कुठे आहे हे पाहावं लागेल. कुमार, कुमार प्लीज या, फास्ट या. इकडे अनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठेवला जाईल. नो बॉल चेंडू इकडे जाहीर होतोय. आणि त्याचबरोबर आता जर पाहिलं गेलं तर आता या चेंडूवरती 2 धावा आलेत, म्हणजे आता एक चेंडू 1 धावेची गरज, सॉरी 2 चेंडू 1 धावेची गरज. रिहिट असेल, 2 चेंडू 1 धावेची गरज असेल. रिहिट आहे. पाहिलं गेलं तर फ्रीहिटचा चेंडू असेल, त्यामुळे इकडे विकेटचा काही संबंध नसणार आहे. त्यामुळे इकडे काय घडेल, फक्त विकेट रनआउटच्या माध्यमातून येईल, आणि विकेट जर आली तर पुन्हा सामना टाय होईल, कारण आपल्याकडे एक विकेट आपण ऑलरेडी गमावली आहे. फ्रीहिट आहे, फ्रीहिट आहे, ते सुद्धा आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. फक्त रनआउटची विकेट आपल्याला भेटेल. 2 चेंडू 1 ची गरज, 2 चेंडू 1 ची गरज.
ओ यावेळा ही धाव पूर्ण केली गेली आहे म्हणजे विजय आपल्या नावावरती केलाय. देवराज स्पोर्ट हासूर संघ इकडे विजयी ठरतोय. देवराज स्पोर्ट्स हासूर संघ विजयी ठरला. या सामन्यातील सामनावीराचा किताब पाहावं लागेल कोणाच्या नावे जाईल. सुपर ओव्हरचा थरार रंगलाय. दोन्ही संघाला विनंती आपण नाणेफेकीसाठी आहे. मागच्या सामन्यातील विजयी संघ आणि इकडे या सामन्यातील विजयी संघ हासूर विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.